भैरवी, काय आहे हे सगळं? कोणी केलं? घरात गुंड येऊन गेले तनिष, धमकी दिली त्यांनी. हे जे केलं ते त्या पक्क्यानंच केलं. पक्क्या? बस झालं आता त्या पक्क्याचं. सरळ जातो आणि फोडून काढतो त्याला. भैरवी, मला पत्ता दे त्याचा. अनिश नाही ना बाबू, अनिश साधा माणूस आहे का तो? हा, एक नंबरचा लफंगा माणूस आहे. काही करेल तुले बापा. तुले काही झालं तर काय होईल या घराचं बापा? काय करेल तो? हा, मी काय घाबरत नाही कोणाला. नाही त्याच्या एरियात जाऊन त्याचीच वरात काढली ना तर नाव बदलून टाकेन. आणि मग तो सोडीन का तुला? हा, तो सोडीन का? गुंड माणूस आहे ना बाबा. आज घरात आला, हा, घरात लहानसहान पोरं आहे, बाया बापड्या आहे. आज घरात येऊन नासधूस करून गेला, उद्या घरातल्या बाया बापड्यांना उचलून नेल तर काय करशील? भाऊजी बरोबर आहे की नाही? असा कसा उचलून नेईल? काय खाऊ वाटलं त्याला? माझ्या घरात घुसायची हिंमत कशी झाली त्याची? सोडणार नाही मी त्याला. हा, बापाचा माल वाटला त्याला. अनिश आय मीन, मी आहे. मी तुमच्या कोणाच्याही केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. असं नसते बाबू, असं नसते. म्हणजे आता तर मला असं वाटून राहिलं की या घराला कोणी वाचूच नाही शकत. आपण भाऊजी, आपण एका माणसाच्या बायकोले इथं आणलं. आता तो माणूस त्याच्या बायकोले मिळवायला काय काय करीन बघा. नुसता विचार करून बघा बरं. म्हणजे पुराण काळापासून हे चालत आलं ना. आय डोंट केअर. बघतोच आता त्या पक्क्याला. सांगा त्याला कोणीतरी जाऊन. आज माझ्या घरात आलाय, स्वतःची लफडी निस्तर. पुन्हा जर आला ना तर सोडणार नाही मी त्याला. नाईलाजाने त्याच्या बायकोला आपण म्हणजे आत्या, मला तुमची सुद्धा काळजी आहे. या घराला, या घरातल्या माणसांना प्रोटेक्ट करायची जबाबदारी माझी आहे. या या इन्स्पेक्टर साहेब, या 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 या. काही प्रोग्रेस? आम्ही तुमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. इन्स्पेक्टर साहेब, कशाला वेळ वाया घालवताय? आय मीन, सगळ्यांना माहिती आहे हे त्या पक्यानेच केलंय. त्याला उचला आणि आत टाका. हो, नाही करता येणार आम्हाला. वा, म्हणजे पोलिसही त्या पक्याचं काही करू शकत नाही भाऊजी. मध्ये मध्ये बोलायचं नाही. राहिलं इन्स्पेक्टर साहेबांना मी पूर्वीपासून ओळखतो. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. काय झाले साहेब? काय ना, जेव्हा तुमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही आमच्याकडे असलेल्या डेटाबेसची पडताळणी केली, त्याच्यावरनं असं कळतं की हे पक्याचे गुंड नाही आहेत. कशावरून? कमाल करतायत आहे. या एरियामध्ये कोण गुंडगिरी करतं, कोण दादागिरी करतं हे आम्हाला माहिती नसेल. या सगळ्या प्रकरणाशी पक्याचा काही एक संबंध नाही. इकडे जे घरात गुंड आले होते ते कोणाचे होते? जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केलं त्यातल्या एका गुंडाला आम्ही आयडेंटिफाय केलंय आणि हे सुद्धा कळलंय की तो कोणासाठी काम करतो. कुणासाठी? सेवाने बिल्डर्स. हा गुंड सेवाने बिल्डर्ससाठी काम करतो. माजगावकर साहेब, तुमचा सेवाने बिल्डर्सशी काय संबंध आहे? नाही. बरं, तुमचा एखाद्या प्लॉटवरनं किंवा रिडेव्हलपमेंटवरनं कोणाशी काय वाद वगैरे झालेला? नाही, कधीच नाही. बरं, मग तुम्हाला कुणाचा खंडणीसाठी फोन आलेला? नाही तुमचा सेवाने बिल्डरशी काय संबंध? नाही, कधीच नाही. तो तुमच्या कुटुंबियांपैकी कोणाचा काही संबंध?
नाही बिलकुल नाही. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. येतो. माजगावकर साहेब, तुम्हाला असं का वाटतंय की या सगळ्या प्रकरणाशी पक्याचा संबंध आहे? माझी बहीण ही पक्याची बायको आहे. तिला मी माझ्याकडे घेऊन आलोय. ती इथंच राहते सध्या. त्यामुळे मला असं वाटलं की पक्याने पाठवले की काय कोणी. माजगावकर साहेब, बरं झालं तुम्ही आम्हाला हे सांगितलं. बरं, तुम्हाला काही प्रोटेक्शन वगैरे हवंय? नाही नाही, सध्या नको आहे, पण जर गरज लागलीच तर मी फोन करीन. बरं ताई, तुम्ही आम्हाला एक मदत करा. काय ना की ह्या पक्याच्या संदर्भात कोणीच तक्रार करत नाहीत, घाबरतायत त्याला, आणि तसाही तो आम्हाला हवाय. तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला या आणि पक्याच्या विरोधात डोमेस्टिक अब्यूजची केस दाखल करा. आम्ही पक्याला उचलतो, बघतो काय करायचं. नाही, मी 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 बोलेन त्याशी, मी बोलेन तुमच्याशी. तिला ना मी बोलतो तुमच्या. ठीक आहे, बघतो आम्ही काय करायचं ते. येऊ? या. बाबा प्लीज अनिशला काही बोलू नका तुम्ही. हवं तर त्याच्या वतीने मी माफी मागते तुमची, प्लीज. या घराला प्रोटेक्ट करण्याच्या गमजा मारत होतास, पण सगळ्यांची जीव आज धोक्यात आहे. तुझ्यामुळे या घराची आज अवस्था ही झाली आहे. का पैसे घेतले सुद्धा बिल्डरकडून? बाबा त्याला पैशांची त्याच्याशी बोलतोय मी. बाबा बाबा, चुकलं माझं. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी त्याला त्याचे पैसे परत दिलेत. मग त्याने गुंड का पाठवले? नाही माहित मला, मलाच कळत नाहीये. पण खरंच माझ्यावर आता कोणाचीही 1 रुपयाची सुद्धा उधारी नाहीये बिचारा भैरवीला. बाबा खरं सांगतोय, मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करतोय. यापुढे असं कधीच होणार नाही. आणि मी तसं होण्याची संधीच देणार नाही. म्हणजे तुझ्यामुळे मला आज पहिल्यांदा खोटं बोलावं लागलंय, आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार नाही. बाहेरच्या जगाशी कसं वागावं याची तुला अक्कल नाहीये, आणि त्याचे परिणाम भोगते हे घर. यापुढे तू घराच्या बाहेर पडून काम करणार नाहीये. मग मी काय करायचंय? भैरवीच्या हाताखाली काम कर. तिच्या व्यवसायात तिला मदत कर. जर दुसरं काम करताना मला तू दिसलास तर माझ्यासारखं वाईट म्हणून दुसरा कोण नसेल. आज मी तुला वाचवतोय, पण ते शेवटचंच. काय हसतो का? अरे नाही बाबा, हे लोक ना स्वतःला शाणे समजतात, खूप हुशार समजतात. पण तुला माहिती आहे का, हे ना हे सगळे वेडे आहेत, वेडे. अरे बाप्पा, मी कधी मला शाला बोललो ना? नाही तुझ्याबद्दल नाही बोलतो मी. मग? अरे हे आपल्या घरातले सगळे शिक्षा म्हणून मला त्या भैरवीच्या बिझनेस मध्ये तिला तिची मदत करायला लावलाय. अरे मला हेच हवं होतं ना. बघ तू आता मामा, बघ आता भैरवी आहे, भैरवीचा बिझनेस आहे आणि मी आहे.
बघ काय करतो आता. ते एकदम बेस्ट एकदम. तू सगळ्यांची वाट लावून टाक. नाही 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 मामा, चुकतोय तू. वाट नाही लावायची. अरे मोठा करायचा बिझनेस, मदत करायची. तिला खूप मोठी बिझनेस वुमन व्हायचं ना. कुमकुमी आहे तिला बिझनेस करायची. करू दे, सगळं करू दे, मनापासून करू दे, पैसा कमवू दे. मग बघ मी काय करतो. ए राजो डोक्यात काय चालू आहे? कळेल मामा, कळेल. आतापर्यंत मी बावट होतो, आता तसं नाहीये. आता हुशार आहे मी. ही शिक्षा मला नाही आहे, ही शिक्षा भैरवीला आहे. आता बायको आणि तिचा पैसा कसं ताब्यात घेतो बघ. दोघांना पायाशी लोळतो मी. एकदा फक्त होऊ दे कॉम्पिटिशन, मग बघ काय करतो. चल चल घरी, चल घरी जाऊया आपण. चल चल. अरे स्पर्धाची कॉम्पिटिशन आहे. पक्या भाई उठा लवकर. पक्या भाई ए तुझी आईला तुझ्या सकाळ सकाळ कशाला झोपेची आईभन करतो? काय झालं? कोण मेला? अहो पक्या भाई उठा लवकर, नाही तर तुमच्यावर मारायची वेळ येईल. आता उठा लवकर, पळा. काय झालं? काय झालं काय? गल्लीच्या नाक्यावर पोलीस आले तुम्हाला पकडायला. हा पळा लवकर पक्या भाई, पळा. हे बाबा प्रसाद. बाबा हे बघितलं राजा, आरती नाही झाली, प्रसादाला लोक हजर. काय त्यांनी सांगायचं बाबा. म्हणजे मी तर सांगतो बाबा, या या या. अहो वेळ अजून. ओ बाप्पा, प्रकाश जाधव, पक्या भाई, भाऊजी, ओ साहेब. भाऊजी, ओ साहेब. भाऊजी, 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 हा बघा, हे बघा, हे बघा. इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस इकडे काय करतोय? आत्याला आम्ही प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोय. इन्स्पेक्टर साहेब, का आणलं त्याला इकडे? काय प्रकार आहे हा? कालच माझगावकर साहेबांबरोबर तुझ्याविषयी बोलणं झालं. साहेब, आज दिसला, पकडायला गेलो तर पळून चालला होता. शेवटी पकडला आणि डायरेक्ट इकडे आणलाय. ओ साहेब, आपण काय पण नाही केलाय. उलट हा म्हाताराच कसली तरी खुन्नस काढतोय माझ्यावर. माझ्या वस्तीत घुसून माझ्या बायकोला जबरदस्ती आणले त्याने इकडं. अरे लाज वाटत नाही तुला? आपलं भरलेलं घर सोडून इथं दुसऱ्याच्या दारात काय मरायला आलीस? हा चल. माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावलास तर हात खांद्यापासून उकरून टाकीन. ओ साहेब, बघा तुमच्या समोर धमकी देतोय तो मला. एक तर माझ्या बायकोला इथे त्याने कोंडून ठेवली आहे आणि तुम्ही मलाच उचलून आणलात. मी काय केलंय? मी सांगतो, 35 वर्ष तिचा छळ केलास, तिला घरात डांबून ठेवलंस, दारू पिऊन तिच्यावर हात उचललास, तिला चटके दिलेस. खोटं खोटं बोलतोय हा माणूस. हा माणूस काय हा माणूस? परत जर त्यांना अरे तुरं केलंस ना तर ओ बघा साहेब, आता ही पोरगी पण धमकी द्यायला लागली आहे. अहो हीच आली होती त्या दिवशी माझ्या वस्तीत आणि माझ्या बायकोला जबरदस्ती घेऊन आले हे लोक. हो आले घेऊन. आणि तू तिथे कसा वागतोयस ना हे सुद्धा शोधून काढलंय. दिवस नाही रात्र नाही, वाटेल तेव्हा दारू पितोस, वाटेल तेव्हा मारहाण करतोस, रात्री धो धो पावसामध्ये घराबाहेर ठेवतोस. आम्हाला काय माहित नाही आहे?
इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हवं तर वस्तीमध्ये विचारू शकता या माणसाला. हा जावा जावा साहेब, जाऊन विचारा. आपली गॅरंटी आहे, आपल्या विरुद्ध कोण शब्दही बाहेर काढणार नाही. ए त्याची काळजी तू नको करू. मला माहिती आहेस तू काय आहे ते, कळलं ना? काय मूर्ख होता मी? 2 हाफ मर्डर, 12 खंडणी, आम्हाला माहिती नाही? हा वेडा समजलास का? काढू सगळी कुंडली बाहेर. एक दारूचा गुत्ता चालवतोय आणि जुगाराचा अड्डा. स्वतःला काय मोठा भाई समजतोस काय? हा? हो आहेस, मी आहेस भाई. आपण पैसे कमवतो ना, तर लोक जळतात आपल्यावर. शेवटी तेच माझ्या गुत्त्यात येतात आणि हे असे असे पैसे उडवतात. हा. आणि हे तू आम्हाला कॉलर ताट करून सांगतोयस? दैव देतं आणि कर्म नेतं, हेच शेवटी खरं. म्हणजे मला वाटलं होतं ती जिथं जाईल त्या घराचं गोकुळ होईल, जो तिला साथीदार मिळेल त्याच्या आयुष्याचं सोनं होईल. पण तू, अरे नीलू, एक दिवस सुद्धा माझ्याशिवाय राहू शकली नाही. ती तुझ्याबरोबर 35 वर्ष राहिली. तिचं जग, तिचं घर आणि अख्खं जग तिने मागं सोडलं तुझ्यासाठी. काय नाही दिलं? हा काय नाही दिलं विचारा ना तिला. अरे प्रत्येक महिन्यात नवीन साडी घेऊन देतो तिला. ए बोल ना तुझ्या भावाला. तिला काय कमी पडणार नाही इतके पैसे कमवतो मी. ए फक्त पैसा पैसा काय फक्त पैसा महत्वाचा असतो का? प्रत्येक बाईला वाटतं तिच्या नवऱ्याला समाजामध्ये मान असावा, 4 लोकांनी त्याच्याबद्दल काहीतरी बरं बोलावं, त्याच्या कामावर प्रेम असावं, त्याने सरळ मार्गाने पैसे कमवावे, तिच्यावर प्रेम करावं, माणूस म्हणून तिला मान द्यावा. काय वाटेल ते हो, मी आहे हा विश्वास द्यावा. ए बघ, आपण आधीपासूनच उलट्या खोपडीचा आहे हे हिला सगळं माहिती होतं, तरीही ती माझ्या बरोबर आली. विचार तिला. काय काय तू आली नव्हतीस माझ्या बरोबर? काय गे आता का गप्प बसलीस? बोल ना तुझ्या भावाला. आ साला तू अशी ऐकणार नाहीस. तू ये, तुला घरीच दाखवतो काय ते. ए बघतो आम्ही काय करायचं ते, समजलं ना? तू नको सांगू. इन्स्पेक्टर साहेब, या गोष्टी इथे नकोत. त्याला इथून घेऊन जा आणि चांगली समज द्या. ए पक्या, माझी बहीण आता कायदेशीररित्या तुझ्यापासून वेगळी होणार आहे आणि त्यासाठी लागणारी सगळी कारवाई मी करणार. बघतो मी पण काय कारवाई करतोस ते. हा आणि तुलाही बघतो तू माझ्या बगैर कशी राहतेस ती. ए आम्ही बघतो ना काय करायचं ते. आम्हाला शिकवू नको. काय मूर्ख होता आम्ही? निलिमाताई, तुम्ही फक्त याच्या विरोधात डोमेस्टिक अब्यूजची केस दाखल करा. मला माहिती आहे ना आपल्याकडे डोमेस्टिक अब्यूजचे कायदे किती कडक आहेत ते. तुम्ही फक्त याच्या विरोधात केस दाखल करा. मग बघा, अशी केस बनवतो ना की आयुष्यभर खडी बुडायला जाईल. निलिमाताई, तुमचा एक शब्द सुद्धा, एक तक्रार आमच्यासाठी खूप महत्वाची. तुम्ही आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. ए तू आपल्या विरुद्ध तक्रार करणार? आपल्या विरुद्ध? नीलू, इन्स्पेक्टर साहेब, ती काही बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये. तिची तक्रार तुम्ही इथंच नोंदवून घेतलीत तर? नाही माजगावकर साहेब, कायद्याने तसं आम्हाला करता येणार नाही. त्यांना चौकीत येऊनच तक्रार दाखल करावी लागेल. ताई, तुम्ही आमच्याबरोबर चौकीत चला. ए नीलू, आईला तू आपल्या विरुद्ध तक्रार करणार? आपल्या विरुद्ध? आत्या तुम्ही अजिबात घाबरू नका. हीच वेळ आहे या माणसाला धडा शिकवण्याची. नीलू, हो आत्या, तू कर कंप्लेंट. हा काही करू शकत नाही तुझा. हे बघ, मी तुझा नवरा आहे, नवरा. अगं माझ्याशिवाय तुझा कसा होणार? जे होईल ते चांगलंच होईल. नीलू, मी तुला वचन देतो, मी कायमचा तुझ्या सोबत असेल. ए नीलू, आपलं नेटवर्क माहिती आहे ना तुला? मी जर आत गेलो ना तर माझी माणसं 2 मिनिटात ए बाद झालं तुझं.
ताई मी काळजी करू नका, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ए नीलू, जर तू तक्रार केलीस ना तर आत्ताच्या आता इथं मी स्वतःला मारून टाकेन आणि माझ्या मृत्यूचा खापर आयुष्यभर तो करणार, लक्षात ठेव. ए यायचा ना खोलीमध्ये, स्वतःच्या हाताने स्वतःचा कुंकू पुसून घेशील. यायचा ना पुढे, मारेन. लक्षात आलं ना? ब्लॅकमेल करतो का? हा. हा, आमच्या घरात आम्हाला धमकी देतो. जाम आयला. पक्या सोड, सुरी सोड पक्या. चल घेऊन जायला. एक लक्षात ठेवायचा, जातोय मी, पण मी आता परत येणार नाही. माझी बॉडी आहे, बॉडी. आणि तुला चांगली लावावी लागेल माझ्या बॉडीला, समजतं काय? आणि सारा लोक थुकतील तुझ्यावर, बोलतील हिने आपल्या नवऱ्याला खाल्लं. चला लागलं पाहिजे. सोडणार नाही, तुम्हाला अजिबात नाही. अरे बघून घेतो, घाबरत नाही तुला. चल जा. निलिमा आत्या, तुम्ही का नाही कंप्लेंट केली त्यांनी विचारलं तेव्हा?